नमस्कार, द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कटाची आमटी कसे बनवणार आहोत ते पाहूया। तर चला सुरुवात करूया। कटाची आमटी बनवण्यासाठीचे लागणारे साहित्य: अर्धा वाटी खोबरं, 2 टोमॅटो, 2 बारीक केलेले कांदे आणि कोथिंबीर, तेजपत्ता, खडे मसाले येथे घेतले आहेत। अर्धा टेबलस्पून पांढरे तीळ, अर्धा टेबलस्पून बडीशेप, अर्धा टेबलस्पून खसखस आणि पुरणपोळीसाठी मी जी डाळ शिजवली होती मी थोडीशी ती बाजूला काढून घेतली आहे। पुरणपोळीची व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन नक्की पहा। तर आता येथे अर्धा वाटी खोबरे मी चांगलं तेलामध्ये परतून घेतले आहे। ते चांगलं परतून झाल्यावर आता मी ते बाजूला काढून घेणार आहे। त्यानंतर येथे आपल्याला 2 बारीक केलेले कांदे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। आता येथे आपले कांदे चांगले परतून झालेत। त्यानंतर आता इथे मी पांढरे तीळ घातलेत, खसखस घातली आहे। त्यानंतर आपल्याला येथे खडे मसाले घालायचे आणि बडीशेप घालायची। त्यानंतर इथे मी 4 ते 5 लाल मिरच्या घातल्यात आणि त्याला चांगलं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता हे सगळं चांगलं परतल्यानंतर त्यात आता मी येथे 2 बारीक केलेले टोमॅटो घातलेत आणि आपण पुन्हा एकदा त्याला चांगलं परतून घेऊया। तर आता हा मसाला असा छानसा परतून झाल्यावर मिक्सरमध्ये त्याचं छानसं आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता येथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतली आहे। वाटणमध्ये मी अगोदरच मिरच्या वाटल्या होत्या त्यामुळे मी येथे 1 चमचाच लाल तिखट वापरत आहे। 2 चमचा काश्मीरी चिली पावडर घेतली आहे, 3 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि 2 चमचा धणे पावडर घेतली आहे। आता मी येथे एका भांड्यात तेल घातलं आहे। ते तेल गरम झाल्यावर त्यात मी तेजपत्ता घातला आहे। त्यानंतर जे मिक्सरमध्ये आपण बारीक वाटण तयार केलं होतं ते मी इथे घातलं आहे आणि आता ते आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून काही वेळ वाफेवरती त्याला परतून घ्यायचं आहे। आता हे छानसे एकदा परतून झाल्यानंतर आता मी त्यात हे सगळे मसाले घातले आणि अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। मसाला छानसा परतून झाल्यानंतर पुरणपोळीसाठी मी जी डाळ शिजवली होती त्याचं पाणी मी अगोदरच बाजूला काढून ठेवलं होतं ते मी यात घातलं आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर यात मी 2 ते 3 कोकम घातले आणि चवीनुसार मीठ घातले। तर याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आणि येथे आपली ही कटाची आमटी रेडी आहे। तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन आणि साध्या सोप्या रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।